वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी होणार। बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो तो सुटणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येतील आरोपी एकच, तर एक जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगेंचा इशारा। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित, तर बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीसही जारी। 9 डिसेंबरपासून कृष्णा आंधळे फरार। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, तर सुरेश धस यांचा दावा। या शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। बीड प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करा, पोलीस महासंचालकांकडे अंजली दमन यांची मागणी। उदय सामंत दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत, सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका। तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांनी केला होता दावा।